आठवणीची वाहतो शब्द सुनाची जोडी बालपणीचे सगळे सोबती बालपणीचे सगळे सोबती आठवणीला अजून सोबती काही पूर्वजाला काही सवंगडी काही पूर्वजाला काही सवंगडी या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्यांची घडी म्हणून ती आपल्या सर्वांच्या प्रतिवाहिनी शब्द सुनाची जोडी आपल्या प्रतिवाहिनी शब्द सुनाची जोडी सोबत काही सुटत नसते सवा सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते निरोधीला म्हणजे नाते काही सुटत नसते धागे असतात जोडलेले उदायचे धागे असतात जोडलेले उदायचे आपला माणूस दूर गेला म्हणजे प्रेम काही आटत नसते प्रेम काही आटत नसते आणि कितीही सुटत असली तरी कुठेही सुटत असते तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबत जन्मदानी एक नवी पाठ असते तेव्हा हा आत्ता सेवानिवृत्तीचा निरोप सोहळा आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता उज्ज्वल भविष्याची वाट ठरवी या सदिच्छेसह या कार्यक्रमात सुरुवात करतो कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक चांगल्या विचारांची गरज असते आणि चांगले विचार चांगल्या माणसांमधून येतात आणि आज ही चांगली माणसं आहेत ती माझ्या समोर बसलेली आहे सर्वजण आणि मला आपल्यासाठी एकदा साहेब यांचा त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर आपलं लक्षात येईल की चेहऱ्यावरचं तेज आहे अंतःकरणाच्या विचारावर अवलंबून असतं मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात चित्रांची प्रेम असली की चेहरा सात्विक दिसतो मनातले भावच माणसाला सुंदर बनवतात आणि म्हणून असं सुंदर व्यक्तिमत्व आज महापालिकेमधून जवळपास 38 वर्ष त्यांची पण सेवा या ठिकाणी मला वाटतं झाली असेल ते 38 वर्ष दमदार आपल्या कार्यकिर्दीमधून सेवत होत आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली की सुधीर मोकल साहेब हे त्यांचं एज्युकेशन तसं बघितलं तर 7वी पर्यंत जिल्हा परिषद कार्यालयामध्ये झालेलं आहे त्यानंतर आपली पदवी त्यांनी संपन्न केली BA मध्ये आणि त्यांचा जो आलेख आहे मला वाटतं 1983 मध्ये त्यांनी सिंगाव ग्रामपंचायतमध्ये कर वसुली म्हणून ते जॉईन झाले नेमणूक झाली त्यानंतर प्रभागामध्ये कर वसुली त्यानंतर पाणीपट्टी विभाग यामध्ये ते कार्यरत राहिले त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जकात विभागामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्याबरोबर अप्रभाग लोकपाल म्हणून सुद्धा त्यांनी आपली ड्युटी बजावलेली आहे त्याबरोबर कर अधीक्षक म्हणून सुद्धा अप्रभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे तसेच 2021 मध्ये मालमत्ता विभागामध्ये अधीक्षक म्हणून काम केलं आहे आणि 2018 ते 2021 या कालखंडामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून अप्रभाग आणि क प्रभाग आणि ड प्रभागामध्ये त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे आणि आज ड प्रभागामधून सहाय्यक आयुक्त म्हणून सेवानिवृत्त होत आहे एकदा जोरदार टाळ्या साहेबांच्या झाला पाहिजे त्यावेळेस आपला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे सेवानिवृत्तीची तारीख आहे ती सुद्धा निश्चित झालेली असते आणि त्यामधला जो पिरियड आहे तो मात्र आपल्या हातामधला असतो जेव्हा आपण आपल्यामध्ये येतो तेव्हा मला वाटतं आपण येत असताना तरुण म्हणून जेव्हा इथं येतो म्हणा स्वभावामधून म्हणा आपण असंख्य माणसं ओळखत असतो म्हणून म्हणतो फुले नित्य फुलतात दिवशी अखंड उजळतात फुले नित्य फुलतात दिवशी अखंड उजळतात नकळत आयुष्यामध्ये चांगली माणसं मिळतात तोडणं आणि तोडणं आणि टाळणं हा खेळांचा खेळ आहे पण जोडणं आणि जोडून ठेवणं हा आयुष्यभरांचा वेळ आहे म्हणून आपल्या सोवाने साहेबांनी अशी बरीचशी मित्रमंडळी जमलेली आहे त्यांच्या या गावाबद्दल खूप अतिशय आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा काम केलेलं आहे मोकल साहेबांसोबत जकात विभागामध्ये काम करत असताना अतिशय शिकण्यासारखं व्यक्तिमत्व आहे कारण आम्ही जेव्हा नवीन होतो तेव्हा काय करायचं कसं शिकायचं हे त्यांच्याकडनं आम्हाला धडे मिळालेले आहेत अतिशय म्हणजे गुरु म्हणून ज्याला आपण म्हणता येईल अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे मी या ठिकाणी बसायला जी काही त्यांची
स्नेह आहेत किंवा जे मित्रमंडळी आहेत त्यांना याबद्दल मला 2 मिनिटं जर बोलायचं असेल तर मी विनंती करेन की आपण त्याच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्यात स्वप्रभागामधून जर त्यांना 2 शब्द बोलायचे असतील तर मी त्यांना विनंती करेन. सन्माननीय उपायुक्त जाधव साहेब, आपले सहाय्यक आयुक्त गुप्ते साहेब, डेप्युटी इंजिनियर आपले सोनवणे, आपले आस्थापनाचे अधीक्षक आणि सत्कार मोठे आपले मोकल साहेब, सर्वांचे आवडते मोकल साहेब. खरोखरच आपण हा एक त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेत असताना मला दुःखसुद्धा होतं की एवढा पॉझिटिव्ह असणारा अधिकारी आपल्याकडून उद्यापासून नसणार आहे. मला वाटतं त्यांची माझी ओळख गेल्या 5-6 वर्षापासून आली. 5-6 वर्षापासून मला वाटतं आपण त्या चौकशीचा एखादी चौकशी सुरू असताना मी सादर करतो होतो मी त्या आरोग्याच्या बाजूने. तर त्यावेळेला आमचं दोघांचं वैचारिक सेवा बरंच बोलणं चालणं झालं आणि सहकार्याची भूमिका आली. पण त्यामधून मला एक वाटलं साहेब की बरे जरी तुम्ही विरोधकात जरी माझ्या असला तर तुम्ही सहकार्याची भूमिका कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेत आणि ही कर्मचाऱ्यांच्या पोटी असताना तुम्हाला जी आस्था होती त्यापासून मी तुमच्या एकदम जवळचं झालं की बाबा हा माणूस एक वैचारिक लेवल आहे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. आणि खरोखरच तुमच्याबरोबर वर्तन त्या पद्धतीचंच होत गेलं. मला वाटतं की वॉर्ड ऑफिसर असल्यापासून आज आत्तापर्यंत कुठल्याही कर्मचाऱ्यांची तक्रार तुमच्या विरोधात मी कधी झाली त्याला सर्वच कर्मचारी साक्षी झाले. प्रत्यक्ष तुमच्या अंडरमध्ये इथं मी काम करत असताना सुद्धा जा तुम्ही काम करा, तुम्हाला काय अडचण असेल तर मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. ही जी भूमिका जेव्हा खात्यातून घेत असतो ना त्यावेळेला तो कर्मचारी त्याच्या पदापेक्षा तो अजून 50 पट काम करत असतो. आणि ही भूमिका जर सगळ्याच अधिकाऱ्यांची असेल ना तर मला वाटतं सर्व्हिस करायला कोणाला काय आवडतं. सर्वप्रथम कोकण साहेबांबद्दल एक असं सांगेल की त्यांना प्रथम जेव्हा ज्या वेळेत बघितलं त्यांचा जो स्माईल होता तेव्हाचा तो आत्ता कायम आहे. आणि त्यांच्याकडनं शिकण्यासाठी एकच गोष्ट मला आवडते, कामात प्रॉम्प्ट राहणं. तो सबऑर्डिनेट असू किंवा वरिष्ठ असू, रिपोर्टिंग प्रॉपर ठेवणं, कामाची पद्धत आपली प्रॉपर ठेवणं हे पायगाट त्यांनी पाडून दिलेलं आहे आणि आपल्याला तो पुढे न्यायचा आहे. आपण सर्व काम केल्यानंतर अधिकाऱ्यांचंही नाव होतं आणि डिपार्टमेंटचंही नाव होतं. तर त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यात आरोग्यमय जावं, त्यांनी त्यांचे छंद जोपासावे अशी इच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द. माननीय उपायुक्त श्री जगदीश साहेब परिवहन हे सहाय्यक आयुक्त प्रभाग श्री गुप्ते साहेब, उपअभियंता श्री सोनवणे साहेब, तसेच सत्कारमूर्ती श्री लोका साहेब, त्यांचा धर्मपत्नी, त्यांची मुलगी, जावई, मुलगा, नातेवाईक आणि तसेच माझे इतर सहकारी बंधू आणि भगिनींना आज आपण सेवानिवृत्ती सत्कार समारंभासाठी उपस्थित होऊन त्यांना निरोप देण्यासाठी जमलो आहोत. ऑफिसला बोल ना. त्यांना खरं म्हणजे निरोप देताना दुःखही होत आहे. आज आपण एवढ्या वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. ती व्यक्ती उद्यापासून आपल्याबरोबर नसणार त्याचं वाईट वाटत आहे. परंतु मोका साहेबांचा विषय सांगायचं झालं तर त्यांच्यापासून आम्ही बरेचशा काही गोष्टी शिकलेल्या आहोत. साहेब जरी आमच्याबरोबर नसले तरी त्यांनी सांगून गेलेलं काही सवय हे ते सगळं आमच्यासोबत असणारच आहे. मला जेव्हा वाटलं आणि मला जाता येत नाही अशा वेळेस मी त्यांच्यावर जबाबदारी टाकली पूर्णपणे निभावली. हे उदाहरण आहे की अनुभव 38 वर्षाचा अनुभव हा काही फक्त 3 आणि 8 आकडी मांडण्यासाठी नाही, फार मोठा अनुभव. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस माझा स्वभाव जरा थोडा फटकळ आणि प्रेशरनं बोलतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस मी त्यांना प्रेशरनं बोललो ते सांगायचं तुमच्याकडे 2 मिनिटात मला तो विषय सांगा. ते माझ्याकडे मला विषय सांगायचे आणि मला लक्षात येते की हा तुमचा थोडा वेगळा आहे, पण असा विषय नाही असं कुणापाशी बोलणार नाही. हा विषय कुठला नाही, मला साहेब एवढी प्रेस करताय ते मला मी सांगितलं साहेब असाच आहे, असा विषय होत नाही. आणि मी त्याच्यापेक्षा मोठ्या आवाजामध्ये
सांगितलं तरी होतच नाही. तर माझा त्यांच्याबद्दल आणि त्यांचा हा माझ्यावर म्हणजे फार मोठंच उदाहरण आहे बाकीच्यांना की आपण आपल्या वरिष्ठाशी कसा आणि मीही माझ्या वरिष्ठाशी कसा लागतो. कारण प्रशासन मगाशी बोलताना आपल्या सगळ्यांनी प्रशासनामध्ये राहणं आता फार अवघड आहे. निवृत्त होणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. पेन्शन मिळत नाही अशी लोक येत आणि केडीएम शिवाय तर ती उच्चांक असेल कदाचित. त्यांना विभागीय चौकशी करतो ना तेव्हा एखाद्या वेळेस काय किती कटकटी आहे. तर कर्मचाऱ्यांना किती त्रास आहे, किती जणांची पत्र, किती जणांच्या निवेदनं, किती जणांच्या तक्रारी. हे मला असं वाटतं आतापर्यंत माझी जवळपास नोकरी लागली 14 वर्ष माझी शेवट शिर्डी बघितलं. शिर्डी नगरपालिकेच्या या निरोप समारंभाला मी उपस्थित आहे. कारण माझ्या अधिकाऱ्याचं मनोबल उंचावणी माझी जबाबदारी. त्याच्यासोबत बाहेरच्या अधिकारी येतात, 3 वर्ष राहतात, जातात नाही. कदाचित तो पदावर बसल्यानंतर संपर्क जबाबदारी 2 वर्षासाठी असेल, 2 वर्षासाठी असेल, तो बदली मी तो करतात. माणूस पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करतो. आपण ज्या संस्थेचं खातो, ज्या संस्थेमधून मिळणाऱ्या पगारावर आपल्या घराची रोजीरोटी चालते, त्या संस्थेचे आपलं उत्तरदायित्व इतकंच पवित्र असतं. मला ह्या माध्यमातून सगळ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्यासाठी मोठा होते सकाळची विषय नाही. आज रिटायर होत आहे, उद्या सुट्टी आहे, परवा संपलं, माझं काही नाही असं अजिबात विषय. हे शिकणं जे आहे ना हे 38 वर्षाचं परिवार म्हणून मी पुन्हा 38 काम होतोय. कारण 38 जस्ट नॉट फिगर हा अनुभव आहे वाईट गोष्टीचा, चांगल्या गोष्टीचा आणि ह्या सगळ्या पुढे येऊन केवळ उत्कृष्टच मला करता येईल, केवळ उत्कृष्टच मला द्यायचं आहे. कारण की माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. इथं पाठीमागे पडलं उत्तर ठिकाणी होत आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मोकल साहेबांवर जे आम्ही काम केलं, माझा आणि त्यांचा संबंध 2 वर्ष फक्त आलेला आहे. त्या संबंधामध्ये मोकल साहेबांनी जे काम केलं ते कर्मचाऱ्याबरोबर आणि त्यांची पद्धत आहे, पद्धत आहे एका भावासारखं कर्मचाऱ्याला वागवण्याचा प्रयत्न मोकल साहेबांनी केला आहे. मोकल साहेबांना आयुष्य लाभो, त्यांच्या संसारात बरोबर घ्यावं अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. सुधीर मोकल या नावातच एक असा शब्द आहे तर ते मोकळे मनाने सर्वांशी बोलतात. एक सर्वांना घेऊन चालतात, सर्वांच्या संमतीने काम करतात आणि ते आजपर्यंत मला आठवत नाही ते पुन्हा रागवले असतील. कारण त्याचं नेहमी चेहरा हसमुख आणि अशा व्यक्तींसाठी आपण एक सुंदरसं गाणं पण दिल पे तुम्हारा है दोस्तो, ऐसा मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो, बनता है मेरा काम तुम्हारे ही नाम से, होता है मेरा काम तुम्हारे ही काम से, तुम जैसे मेहरबानों का सहारा है दोस्तों, तुम्हारे प्यार तुम्हारा है दोस्तों, ऐसा मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, तुम्हारे प्यार तुम्हारा है दोस्तों, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, तुम जैसे मेहरबान का सारा है दोस्तों, तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ऐसे मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. कारण उद्या आपलं गणपतीची स्थापना आहे, त्यामुळे सगळ्यांचीच घाई गडबड आहे आणि त्या गजरात आपल्या उत्सव मूर्तींचा आज निवृत्ती सत्कार होत आहे. पण मी खऱ्या अर्थाने म्हणेन तर निवृत्ती सत्कार हा सगळ्यांच्यापेक्षा
महिलांचं जास्त होणार आहे आणि ती त्यांना व्यवस्थित जपत असते आणि म्हणून आज सरांचं रंजन आज मला कळलं आणि त्यांचं सगळं श्रेय तुम्हाला आहे आणि उर्वरित भाग हे 2 मुलं मला वाटतं सरांची आहेत. त्यांना व्यवस्थित त्यांनी शिक्षण वगैरे दिलं आणि मी असं म्हणेन की साहेब रिटायर झाले म्हणजे आता त्यांना आधार तुम्हाला दिला सगळ्यांना. बरोबर आपण म्हणतो काय सर्व्हिस म्हणजे काय असं. आता मी पनवेलवरनं येते, पनवेलवरनं मला यायला जायला 4 तास लागतात, पण मी माझं श्रेय कोणाला देते, सासूला नेहमी देते, कारण त्या मला नेहमी व्यवस्थित डबा पाणी देतात. म्हणून आज आम्ही पण धष्टपुष्टावर आणि इथपर्यंत कामं देऊ शकतो. पण आता सरांना खरी गरज आहे तुमच्या आधाराची. सरांना मला जास्त बोलता येत नाही. माझे सहकारी माझ्यावरती काम करणारे माझे अधिकारी आणि माझ्यावर काम करणारे सर्व सहकार्याच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे मी आज 29 वर्ष याच्यासाठी व्यवस्थितरित्या पार पाडू शकलो आणि कुठल्याही प्रकारचं गारबोट न लागता आज शिवानुत्सव होत आहे. तर केवळ आपल्यामुळे एवढं बोलून मी माझ्या शब्द आज रोजी आमचे सर्वांचे लाडके कर्तव्यदक्ष असे प्रभाग क्षेत्राचे सन्माननीय प्रभाग क्षेत्र अधिकारी श्री सुधीर मोकल साहेब आमच्या या प्रभागाला प्रत्येक नागरिक असो आमच्या संघटनेचा सदस्य असो जिथे प्रखर भूमिका घ्यायची वेळ आली तिथे साहेबांनी प्रखर भूमिका पण घेतली आणि जिथे माणुसकी म्हणून कुठेतरी एक प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक याच्यामध्ये सलोखा राखून प्रामाणिकपणे साहेबांनी या प्रभागाचे आज कार्य केलं आणि आज साहेब खऱ्या अर्थाने आम्ही आता येताना चर्चा करत होतो
की अशा अधिकाऱ्यांना 5-5 वर्ष शासनाने खरंच जास्त वाढवून दिले पाहिजे. कारण की अतिशय एक आम्हाला आनंदाच्या वातावरणामध्ये आणि साहेबांनी आम्हाला नेहमी एक वेळी मी ही खुर्ची माझी नव्हे, ही जनतेची खुर्ची आहे आणि मी आज नागरिकांची प्रशांची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थाने इथं बोलतो. त्यामुळे आम्हाला दापोडकरचे असतील, संतोषचे असतील, सर्व कर्मचारी आणि त्यांचंही बघितलं आम्ही मुघल साहेबांचं. ते बोलले प्रशांतजी मी काम करत असताना ही सर्व टीम जी माझ्याकडे आहे त्यामुळे आज मी प्रामाणिकपणे आज एक प्रभागामध्ये हसला उठू शकतो. कारण साहेब आम्हाला आठवतं की क प्रभाग क्षेत्र एकीकडे असं होतं की तिथे हात जोडायचे लोक, स्टेशन परिसर आयुक्त स्वतः तिथे त्या रोडनी जात असे, त्यामुळे सगळ्या गोष्टी अशा होत्या. पण साहेबांनी बघितलं की क प्रभाग पण आम्ही जिथे जिथे ना फेरीवाला क्षेत्र तिथे आम्ही साहेबांना स्वतः बोललो साहेब इथे कारवाई झाली पाहिजे. साहेबांनी जिथे जिथे प्रामाणिकपणे हे कार्य करून मी साहेबांना आमच्या साहेबांचा परिवार इथे उभा आहे. मी साहेबांच्या कुटुंबाला साहेबांना आमच्या फेरीवाला संघटनेतर्फे आमची जी युवा प्रतिष्ठान आहे त्या युवकांना आम्ही एक सोशल वर्क करतो. त्या वतीने मुकल साहेबांना आम्ही पुढील वाटचालीस खूप 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 शुभेच्छा देतो. असं आनंद बोलले साहेबांनी फिटा घातल्यामुळे लवकरच त्यांनी राजकारणात येऊन एखादं नगरसेवक पद घ्यावं कारण तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि पुढच्या काळात मुकल कुमावत साहेब म्हणजे कुमावत साहेबांचं तसं नाव भरपूर आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. नेहमी काही हॉकर्सच्या काही कारवाया आल्या किंवा मला आठवतं की रवींद्र नाचताना पण साहेब तुम्हाला काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या तेव्हा होतो मी स्टेशन परिसरात. कुमावत साहेब पण अतिशय प्रामाणिकपणे या क प्रभागात कर्तव्यनिष्ठेने काम करतील आणि या खुर्चीला न्याय देतील. आणि क प्रभाग क्षेत्रात एक गुण्यागोविंदाने इथले नागरिक हॉकर्स अतिशय सलोखा जपून आम्हाला आशीर्वाद देतील. मी साहेबांना पुढील वाटचालीस खूप बघा एकीकडे रिटायरमेंट झालेले आमचे मुकल साहेब मोठ्या मनाने बोलले की साहेब तुमची खुर्ची आहे तुम्ही बसा. पण साहेब पण बोलले की मी पुरा बसलो. साहेबांनी आमचा सगळ्यांचा मान ठेवला. मी पुन्हा एकदा साहेबांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या हे केला. माजी साहेबांनी जे गौरवोद्गार आणले आपल्यासमोर जे माझ्याबद्दल त्यांनी कुतुहास्पद उद्गार काढलेले आहेत खरोखरच मी असं आहे का हा माझा प्रश्न. माझ्या कर्मचाऱ्यांमुळेच मी आज माझ्या कर्मचाऱ्यांनी साथ दिली नसती तर मी इथपर्यंत पोचलोही नसतो किंवा आज या गौरवोद्गारासाठी मी योग्य ठरलोही नसतो. फक्त त्यांच्या मेहनतीमुळेच आज माझा इथे गौरव होत आहे. धन्यवाद. प्रशांत माळी साहेबांनी जे काही सांगितलं मुकल साहेबांनी त्यांनी ज्या पद्धतीने प्रभागामध्ये काम केलंय प्रामाणिकपणे आणि आवश्यकतेनुसार कठोरतेने देखील त्यांनी कारवाई केली. प्रशासकीय कामात देखील त्यांची खूपच चांगली पकड आहे आणि पूर्वी देखील मी त्यांच्यावर काम केलेलं आहे. ए वॉर्डमध्ये असताना पण मुकल साहेबांबरोबर माझं आम्ही एकत्र होतो. त्यानंतर डी वॉर्डमध्ये मी असताना ते माझे वॉर्ड ऑफिसर म्हणून होते. योगायोगाने आता पदोन्नती झाल्यानंतर मी पुन्हा सी वॉर्डमध्ये आलो. तिथे मला मुकल साहेबांबरोबर कमी का होईना पण 1 महिन्याचाच कालावधी मिळाला. पण त्याचं दुःख पण आहे. परंतु त्यांचा जो काही त्यांनी जे काही इथे पद्धतीने जे काय ज्या पद्धतीने काम करून जो नावलौकिक मिळवलेला आहे तो मी तसंच ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. माझी टीम आहे. शेवटी एक व्यक्ती काही काम करू शकत नाही. शेवटी हे हात असतात. त्या हाताच्या बळावरच हे संपूर्ण काम होऊ शकतं. आणि जशी माझी टीम काम करत आहे तसंच ती करत राहील. आणि तुमचं देखील आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. शुभेच्छा.